केळी उत्पादक शेतकरी सध्या चिंतेमध्ये आहे. सप्टेंबर पासून केळीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आणि त्यामध्येच आता वाढत्या थंडीचा फटका जो आहे तो केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. मी सध्या आहे इंदापूर तालुक्यातील या केळीच्या बागेमध्ये आणि अक्षरशः या शेतकऱ्यानं जी आहे ती आपली बाग संपूर्णपणे काढून टाकलेली आहे. आपल्या सोबत शेतकरी कपिल जाचक आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. सरजी, किती एकर बाग आहे आणि तुम्ही ही बाग अक्षरशः छाटून टाकलेली आहे? आपल्याला केळीचे घड या ठिकाणी पडलेले पाहायला मिळतात. आपण ज्या बागेत उभा राहिलो तो 2 एकराचा प्लॉट आहे आणि तो आपण संपूर्ण आता तुम्ही बघाल तर तो पूर्ण पाडलेला आहे. पाडायचं कारण एकमेव आहे की सप्टेंबर पासून रेट खूपच घसरलेले आहेत. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आम्हाला आम्हाला पूर्ण ह्याचा केमिकल बर्निंगचे प्रॉब्लेम आलेले आणि आता जी परिस्थिती बघताय हे पाडायचं कारण एकमेव आहे की बाजार अतिशय पडलेला आहे. 2.5 आणि 2.5 हजार रुपयाला आमचा 2.5 टनाचा पिकअप जातोय आणि आता जर बघितलं तर पाडायचं अजून एक मूळ कारण म्हणजे आम्हाला 100% चिलिंग इंजुरी झालेली असल्यामुळं व्यापारी कोणीही फिरकत नाहीये आणि विक्री होणं शक्य नाहीये आणि खर्च न परवडणार आहे. त्याच्यामुळे आम्ही संपूर्ण तुम्ही बघाल तर पूर्ण बाग पाडून टाकलेली आहे. चिलिंग बर्निंग म्हणजे काय? आता बर्निंग म्हणजे त्या मालाला ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पाऊस आपल्याकडे भरपूर झालेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला रेड रस्ट नावाचा जो रोग आहे किंवा बुरशी जी आहे ती त्याच्यामध्ये आल्यामुळं मॅक्सिमम प्रमाणामध्ये आम्हाला कीटकनाशक बुरशीनाशक फवारावे लागले. त्याच्यामुळे त्याच्यावरती स्किन वरती सतत तो स्प्रे मारल्यामुळं त्याला काळे डाग आलेले आहेत आणि तो काळे डाग आल्यामुळं आम्हाला ती विक्री करता आलं नाही. त्याला म्हणायचं केमिकल इंजुरी. आणि तुम्हाला आता दाखवतो मी चिलिंग इंजुरी म्हणजे आता हे आपण केळ तोडतोय. आता हे केळ तोडल्यानंतर हे वरचं आपण स्किन काढणार आहे. हे जर स्किन आपण काढलं तर तुम्ही जर बघितलं तर वरच्या कातडीवरती बघा, हे बघा हे सगळे असे तपकिरी रंगाचे डाग आलेले आहेत. म्हणजे हे 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 चांगले. हे चांगले, परंतु म्हणजे जर आता ह्याच्यामध्ये पण विषय कसा होतोय की काय लोक म्हणतात की 10% चिलिंग आले, 20% चिलिंग आले, 30% चिलिंग आले. पण चिलिंग आलं म्हणजे आलंच. टक्केवारी ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर अशा तपकिरी रंगाचे डाग आले. हे डाग आलेले म्हणजे काय झाले की 13 डिग्री सेल्सिअसच्या खाली टेम्परेचर गेलं की झाड ते सस्टेन होऊ शकत नाही आणि सस्टेन नाही झाली की त्याला थंडी एक्सेस झाली की हे बघा अशा पद्धतीचे डाग आलेले आणि हे डाग आल्यामुळं आता माल विक्रीला अजूनही प्रॉब्लेम आलेले आहेत. त्याच्यामुळं खर्च न परवडणार आहे आणि बाग ठेवणं न परवडणारी बाब असल्यामुळं ह्याला पाडण्याशिवाय आम्हाला पर्याय नाहीये. मला सांगा, आता किती एकर तुम्ही केळी उत्पादन करताय? किती वर्ष झालं तुम्ही केळी उत्पादन करताय? आणि किती एकर? तुम्ही सांगितलं 2 एकर. बाकी केळीची काय परिस्थिती? नाही, आता बघा मी गेले 25 वर्ष झाले केळीमध्ये काम करतोय आणि सध्या परिस्थितीला माझ्याकडे 18 एकर केळी आहे. त्यापैकी आता 2 एकर तर मी पाडून टाकलेले आहे. बाकीची जी केळी आहे ही काय 4 महिन्याची आहे, काय 6 महिन्याची आहे, काय खोडवे पकडले. तर अशा परिस्थितीमध्ये 18 एकर केळी आहे. त्यातली 2 एकर जी मालावरती शेवटची राहिली होती, इतक्या दिवस आम्ही सस्टेन केलं, पण आता खर्च आवाक्याच्या बाहेर झाल्यामुळे आम्हाला पाडण्याशिवाय पर्याय नाहीये. साधारणतः नुकसान बघायचं झालं, ह्या 2 एकरापुरतं बोलूयात आपण, तर किती नुकसान आहे? सर साधारण बघा ना, एका झाडाला आम्हाला साधारण ₹130 प्रति रोप खर्च आहे माल आणेपर्यंत. म्हणजे जर तुम्ही जो कॅल्क्युलेट जर केला तो खर्च साधारण आमचा 2,00,000 पर्यंत मिनिमम जातो. तर एवढा खर्च आम्ही केलेला आहे. आम्हाला त्याच्यातून आता काय पैसे मिळणार नाहीयेत. मग अजून इथून पुढे परत त्याला मार्केटमध्ये आणायचं म्हटलं तर आता साधारण आम्हाला 25,000 ते 30,000 खर्च आहे डोसेज मॅनेजमेंटचा. तर तो आम्ही आता सोडून दिलेला आहे आणि बागा पाडून टाकलेल्या आहेत. टोटल नुकसान जर बघायचं झालं, साधारण तुम्ही सांगितलं 18 एकर केळी, काय लागण असेल, काय खोडवा असेल, या वर्षीचं नुकसान किती टोटल? सर साधारण एकरी बघा ना तुम्ही, साधारण ड्रिप समजा आम्ही वापरतो, ड्रिपचा खर्च जरी सोडला तरी 20 ते 22 लाख रुपये आमचा खर्च झालेला आहे. तो आम्ही आता टप्प्याटप्प्यात पुढे अजून काय होणार आहे माहिती नाही, पण आता सध्या परिस्थितीला जे काही नुकसान दिसतंय ते तुम्हाला बघायलाच मिळते आता सध्या. उत्पादन किती अपेक्षित? नाही, उत्पादन आम्ही साधारण एका एकरामध्ये जे काय आम्ही 125 ते 130 रुपये खर्च करतो, त्याच्यामध्ये साधारण 35 ते 36 टन आम्हाला उत्पादन अपेक्षित असतं. कारण का आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड फार्मिंग करत असल्यामुळं साधारण त्यातला आमचा 20 ते 22 टन माल एक्सपोर्टला जातो आणि उर्वरित जो माल आहे तो आता लोकलला जातो. म्हणजे लोकलला आता विक्री करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाहीये. मला हे विचारायचं होतं की साधारणपणे तुम्ही म्हणता आहात 2 ते 2.25 लाख रुपये आम्हाला खर्च आला, ते आमचं नुकसान आहे, आम्ही ते जमीनदोस्त केलं. पण
अपेक्षित उत्पन्न तुम्हाला किती होतं? ना अपेक्षित उत्पादन जर तुम्ही पकडलं तर साधारण एक्सपोर्ट ला जर माल गेला आमचा तर साधारण 20 टनाचे 20 रुपये 18 ते 20 रुपये दर जर पकडला तर ते 4 लाख होतात आणि उर्वरित मालाचे साधारण 10-12 रुपयाने जरी त्याचा रेट पकडला तर त्याचे साधारण 1.25 लाख रुपये होतात. म्हणजे 5 ते 5.5 5.5 लाखापर्यंत आमचं उत्पादन निघतं. परंतु आता सप्टेंबर महिन्यापासून ही परिस्थिती असल्यामुळं पैसे अजिबात झालेले नाही. आता मार्केटची काय परिस्थिती? आता मार्केटची बिकट परिस्थिती आहे. आता पिकअप जर नॉर्मल एक्सपोर्टचा जर माल घेतला तर नॉन चिलिंग असेल तर 14 रुपयापासून 20 रुपये किलो पर्यंत माल चाललेला आहे आणि त्याच्यानंतर जो माल आहे तो साधारण बघा 2.25 टनाची पिकअप आम्ही 2,500 रुपयाला देतोय. म्हणजे तो 100% लॉस आहे. एक तर डोळ्यासमोर ते नुकसान होऊ नये म्हणून तो माल देण्याची गरज आहे आता आम्हाला. परंतु आता आम्ही त्याला पण थकलेलो आहे. आम्ही बागा पाडून टाकलेल्या आहेत आता. आता मला गोष्ट सांगा, तुम्ही 2 एकर बाग पाडली आता परिस्थितीत. हा राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांपुढे प्रश्न असणार आहे, कारण थंडी आणखी कमी होणार आहे. ह्याला दुसरा पर्याय नाही का? नाही दुसरा पर्यायच नाहीये सर. आता जी माझी परिस्थिती आहे ती एकंदरीत सर्व शेतकऱ्यांची तीच परिस्थिती आहे. म्हणजे एकतर मालाकडे बघून तो सोडून देणे नाहीतर काळजावरती दगड ठेवून ती पाडणे हाच पर्याय आहे आता सध्याच्या परिस्थितीला. ह्याच्याशिवाय व्यतिरिक्त दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. तुम्ही जी परिस्थिती बघताय या बागांची अशी सगळ्या शेतकऱ्यांनी निर्णय घेतले. आम्ही तरी बाग आता पाडली आहे. लोकांनी डायरेक्ट चॉपर घालून बागा पाडून फिनिश केलेले. पर्यायच राहिलेला नाहीये. बऱ्याच ठिकाणी प्लास्टिक गुंडळलेलं पाहायला मिळतंय झाडांना. मग त्याचा काहीतरी फायदा होतो? नाही आता तुम्ही जर बघितलं तर त्याला आपण स्कर्टिंग बॅग म्हणतो. ती स्कर्टिंग बॅग कोण लावतंय? ज्याची बाग लागणीची आहे. खोडव्याला हा स्कर्टिंग बॅगचा प्रकार केला जात नाही. हा फक्त केला जातो लागणीसाठी. तोही शेतकरी का करतोय? कारण का बॅगिंग करणं किंवा स्कर्टिंग बॅग लावणं सुद्धा खर्चिक बाब आहे. 8 रुपये बॅगेची किंमत आहे. 2 रुपये लावायची मजुरी आहे. ती फक्त करतोय कशासाठी? की त्याला जरी नॉर्मल चिलिंग आली तर ती बाग अजून यायला साधारण 50 दिवस 60 दिवस आहेत पुढं. मग अशा वादी शेतकरी असल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी स्कर्टिंग बॅग लावायचे प्रकार केलेले आहेत आणि वेट अँड वॉचच आहे आता सध्याच्या परिस्थितीला. काय वाटतंय सगळं? परिस्थिती नाजूक आहे सर. कारण का खर्च करतोय शेतकरी येणे केणे प्रकारे कुठून तरी कसा तरी पैसा तो उभा करतोय. तो मनाची तनाची धनाची ताकद लावून तो काम करतोय आणि मी जसं म्हणतोय तसं वेट अँड वॉचच आहे. दुसरा म्हणजे काय त्याला शब्दच नाही. थंडी कमी झाली तरच काहीतरी होऊ शकतं. नाही थंडी कमी जरी झाली तर सर फायदा नाहीये. कारण का एकदा चिलिंग आलं तर चिलिंग तुम्ही ते स्टॉप करू शकत नाही आणि त्याला दुसरा पर्यायच नाहीये चिलिंग करण्यासाठी. आता व्यापारी येईल त्यावेळेस बघेल तो म्हणेल बाबा 10%, 20%, 30% चिलिंग आहे. जो काय मार्केट रेट चाललाय त्याच्यापेक्षा 4 रुपये 5 रुपये कमीने माल तो उचलणार. कपिल जाचकांना मागच्या वर्षी किती पैसे झाले केळीतून आणि या वर्षीची परिस्थिती? आता आकडेवारीत सांगणं अवघड आहे पण खूप पैसे झाले आणि चांगले पैसे झाले. जे काय कपिल जाचक तुम्ही बघताय तो केळीमुळेच बघताय आणि इथून पुढे जरी बघणार आहे आम्ही संघर्ष करणं आमचं काम आहे. त्याच्यातनं तुम्हाला कपिल जाचक असंच दिसेल. नुकसान या वर्षी किती झालं? नुकसान सर जवळजवळ 20 ते 25 लाख रुपयाचं नुकसान झाले. खूप खूप धन्यवाद. हे होते कपिल जाचक. खरं तर पावसामुळे यांच्या पिकावरती रोग आला, त्यानंतर आता थंडीचा फटका आणि पडलेले दर याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. खरं तर शेतकऱ्यांकडे जिद्द आहे. कपिल जाचक सांगतायत की जो काही कपिल जाचक आहे तो केळीमुळेच आहे आणि इथून पुढे जो आहे तो देखील केळीमुळे चालणार, ही शेतकऱ्याची जिद्द आहे. परंतु नुकसानीला मात्र यावेळेस सामोरं जावं लागले. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.